श्री गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाच्या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे बंधुतया ते श्रीराम ज्यांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. माझे सद्गुरू परमपूजनीय डॉक्टर काका, परमपूजनीय श्रद्धेय मंदाताई गंधे, इथे उपस्थित दोन्ही ज्येष्ठ आचार्य या सर्वांना मी मनःपूर्वक वंदन करतो आणि उपस्थित आपणा सर्व साधकांचे विनम्र अभिवादन. आज फार छान योग आहे. एकतर ही वास्तू, या पवित्र वास्तूमध्ये आपण सगळे जमलेले आहोत. काही जण नवीन आहेत, त्यामुळे बहुतेक वर्धापन दिनाच्या दिवशी तुम्ही इथे उपस्थित राहू शकला नसाल आणि म्हणून मी या वास्तूबद्दल परमपूज्य मंदाताई गंधे काय म्हणाल्या तेवढं फक्त सांगतो, म्हणजे आपण कुठे आलो आणि आपण किती नशीबवान आहोत याचं पण एक कल्पना येईल. वर्धापन दिनाच्या दिवशी परमपूज्य मंदाताई त्या तिथे डॉक्टर काकांसोबत बसल्या असताना त्या म्हणाल्या की जर का सायन्सनी एखादं असं डिव्हाइस इनोव्हेट केलं की ज्याच्यामध्ये भिंती काय बोलतात ते जर का आपल्याला ऐकू येईल, तर म्हणे या वास्तूंमधनं नुसता वेद आणि वेदांत ऐकू येईल. म्हणे या भिंतीत ते वेदांत बोलू शकतील, असं या वास्तूचं पावित्र्य आहे. त्यातून हा 150वा अभ्यासवर्ग आहे. 149 अभ्यासवर्ग झालेले आहेत आणि फक्त अभ्यासवर्ग, बाकीचे कार्यक्रम इथे होतातच. आणि अजून एक योग म्हणजे आज एकादशी आहे. लहानपणी अमरावतीमध्ये उल्लेख झाला, आम्ही अमरावतीच्या गोपाळकृष्ण मंदिरामध्ये मंदाताई त्यांच्या मार्गदर्शनानुसार बरेच कार्यक्रम त्या मंदिरात होतात, उत्सव होतात, भंडारे होतात, जेवणाच्या पंक्ती व्हायच्या. आणि आम्ही अगदी लहान असतानाची गोष्ट आहे, म्हणजे आठवत नाही, 4-5 वर्ष, 6 वर्ष. आणि पंक्ती जेव्हा वाढल्या जातात त्यावेळेस ती बुफेवाली पद्धत त्यावेळेस नव्हती. टेबल खुर्च्यांची खाली पाठ मांडायचे आणि पंक्तीमध्ये बसायचं आणि त्या पंक्ती प्रत्येकाने वाढायच्या सेवाभावेने. तर माझे आई वडील आणि त्यांच्या वयाचे जेवढे सगळे मोठे होते, त्या मोठ्यांची जबाबदारी असायची की जे मुख्य सर्विंग आहे ते करणार. आणि आम्ही लहान असताना आम्हाला मुलांचा उत्साह म्हणून, आम्हाला बरं वाटावं म्हणून, आम्हाला आनंद मिळावा म्हणून, आणि त्यावेळेस फक्त ही भावना होती की मला करायचं आहे, आई मलाही काही करू दे ना. मग सांगण्यात यायचं की ठीक आहे, हे लिंबू वाढून ये, हे मीठ वाढून ये, असं छोटं मोठं. आणि मग आमचं झाल्यानंतर काही त्रुटी असतील तर परत मागून येणारे जे मोठे व्यक्ती असायची ते सांभाळून घ्यायच्या. तसं काहीच फिलिंग मला आत्ता येत आहे. ज्येष्ठ आचार्यांचे सत्र सुरू आहेत, आत्तापर्यंत बरेच झालेले आहेत आणि परत पुढे होणार पण आहेत. त्याच्यामध्ये माझा कुठे हा एक छोटीशी सेवा, त्यावेळेस कर्तृत्वाचा भाव होता. फक्त आता फरक एवढा आहे आणि त्या वास्तूचा आणि आचार्यांचा आणि सद्गुरूंचा आशीर्वाद म्हणून की आता इथे फक्त स्वकर्तृत्वाची नाही तर इथे ईश्वरार्पण सेवेची भावना आहे. आणि काही त्रुटी राहिल्यास त्या परत सांभाळून घेतील अशी मी त्यांच्याकडे प्रार्थना करतो आणि पुनश्च सद्गुरूंना आणि विठोबाला वंदन करून आजच्या चिंतनाकडे वळतो. विषय आहे सावध, साक्षेपी आणि दक्ष. जीवनाभिमुख वेदांत या विषयावर बोलताना काय अंतिम उद्दिष्ट आहे हे आपण ऐकतोय. मोक्ष प्राप्त व्हावे, परमानंदाची प्राप्ती व्हावी. आणि
त्याकरता काय काय करावं लागतं, ॲप्लिकेशन काय आहे जीवनामध्ये, हाच विषय सतत सुरू आहे. आणि त्याच अनुषंगाने हा विषय आत्ता चिंतनासाठी आलेला आहे. सावध, साक्षेपी आणि दक्ष. थोडक्यात अर्थ बघू आणि नंतर परत विषयाकडे परत येऊया. सावध म्हणजे अगदी साधा सोपा सर्व व्यवहारातला शब्द आहे. म्हणजे या 3 शब्दांपैकी मला वाटतं सावध आणि दक्ष हे आपण अगदी प्रचलित शब्द आहेत. साक्षेप शब्द हा फक्त थोडासा वेगळा वाटू शकतो. त्यामुळे सावध या शब्दाबद्दल फारसं बोलण्यासारखं काही नसलं तरी पण एक थोडक्यात अर्थ म्हणजे काय की अलर्ट असणं. सावध हा, अलर्ट व्हा, अवेअर व्हा, आपल्या अवतीभोवती काय चालू आहे, तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात. प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला डिसिजन मेकिंगचं चॅलेंज येतं. आत्ता हे करू का हे करू, तो मला असं बोलला, आता मी काय रिस्पॉन्ड करू. रिॲक्शन आहे का रिस्पॉन्ड करतोय आपण, त्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे का. त्यामुळे सावध असणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि ह्याच्यामध्ये स्वपरीक्षणाचा एक भाग खूप महत्त्वाचा आहे. तो सतत स्वपरीक्षण आपण करतोय की नाही, कारण सावध आहे म्हणजेच आपण आत्मपरीक्षण करतोय ना. आपण स्वपरीक्षण केलंच नाही तर तिथे रिस्पॉन्डिंग हा प्रकार होत नाही, तिथे यू आर रिॲक्टिंग. आणि मग एक इम्पल्सिव्ह रिॲक्टिंग म्हणून एक प्रकार सगळ्यांना माहिती आहे, ऐकलेला आहे. आणि मला वाटतं तो स्वानुभवाचा पण विषय असावा. तुमचा म्हणत नाही मी, माझ्याबद्दल म्हणतोय. आणि हा विचार करताना सतत विवेक, आपण विवेकाबद्दल प्रत्येक सत्रामध्ये ऑलमोस्ट हा शब्द येतो आणि ऐकतोय. त्यामुळे विवेकी असणं, विचार करणं. आणि विवेक या शब्दाचा अर्थ आपण परत बघू, पण थोडक्यामध्ये सावध शब्दाचा अर्थ आहे की बिईंग अलर्ट, बिईंग अवेअर, विवेकाचा वापर करणं. आणि काय तर स्वपरीक्षण करणं. साक्षेप, साक्षेप हा शब्दाचा अर्थ प्रयत्न असा होतो. पण प्रयत्न म्हणजे एकदा करून भागतं का हो. पोळ्या नीट करायला शिकायच्या आहे. आयुष्यात पहिल्यांदा येसोत पोळ्या लाटल्या, जमल्या का नाही जमल्या. जिममध्ये जायचं आहे, बॉडी बनवायची आहे, एक दिवस व्यायाम केला, सूर्यनमस्कार घातले, होतं का नाही. ते प्रयत्न कसे असले पाहिजे, ते प्रयत्न सातत्यपूर्वक असले पाहिजे. आणि एका प्रदीर्घ काळापर्यंत ते प्रयत्न सतत व्हायला पाहिजे. त्यामुळे तिथे आपण काय म्हणतो कन्सिस्टन्सी. आणि कन्सिस्टन्सी इज अ की टू सक्सेस, हे आपण बरेचदा ऐकलेलं आहे. दक्ष, दक्ष म्हणजे तत्पर, प्रॉम्प्ट, इमिजिएट आणि नीटनेटकेपणाने परफेक्टली एखादी गोष्ट करणं. आता सावध, साक्षेपी, दक्ष यांचे शाब्दिक अर्थ आपण बघितले. पण हे कशासाठी. सावध, साक्षेपी आणि दक्ष हे म्हटल्या एक खूप प्रचलित ओवी आपल्या डोळ्यासमोर येते. ती म्हणजे सावध, साक्षेपी, दक्ष तया तत्काळची मोक्ष. यातलं जे दुसरं चरण आहे, तया तात्काळाची मोक्ष, ही होणारी गोष्ट आहे. ती गुरुकृपेचा भाग आहे. आणि योग्य वेळेस गुरुकृपा होईल. पण ते होण्याकरता म्हणून जे आधीचं मुख्य चरण आहे, जो आपला चिंतनाचा विषय आहे, तो आहे सावध, साक्षेपी आणि दक्ष. सावध, साक्षेपी, दक्ष जर का आपण झालो तर आपल्याला पुढच्या तात्काळ मोक्षाची योग्यता, अधिकार आपला निर्माण होईल. आणि तो अधिकार निर्माण झाला हे कोणाला कळणार आहे, श्री गुरूंना. त्यामुळे आपला विषय दुसरं चरण नाही आहे, पहिलं चरण. त्यामुळे दुसरी गोष्ट जरी होणारी असली तर पहिलं चरण जे आहे ही जबाबदारीची गोष्ट आहे. ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येक साधकाचं हे कर्तव्य आणि हे जबाबदारी आहे की आपण सावध, साक्षेपी, दक्ष होऊ शकतोय का. आता कुठली गोष्ट करायची सांगितलं, सावध, साक्षेपी, दक्ष, एक कळलं व्हाय की मोक्ष प्राप्ती करायची म्हणून. अजून त्याचं दुसरं कारण काय, का बरं व्हावं सावध, साक्षेपी, दक्ष. मोक्ष होणं म्हणजे इथं खूप दूरची गोष्ट झाली. आपण आता काय म्हणतोय, जीवनाभिमुख वेदांत, रोजच्या जीवनामधले आपले डे टू डे चॅलेंजेस, त्या संदर्भामध्ये एक विषय आपण थोडासा बघूया की अंतःकरणामध्ये आपले कोणत्या प्रकारचे दोष असतात, ज्या दोषांमुळे आपली परमार्थातली प्रगती खुंटलेली आहे किंवा पाहिजे तसा हायवे मिळत नाही आपल्याला. आपण अजून गल्लीबोळातनं ट्रॅफिकमध्येच फसलेलो आहोत. तर हे 3 दोष जर का आपण समजून घेतले आणि त्यांना अवॉइड केलं किंवा त्यांना टाळू शकलो तर आपली प्रगती फास्ट होईल आणि आपण पटकन लवकर आपल्या समृद्धी महामार्गाला लागू शकू. 3 दोष कोणते सांगितलेत. मल, विक्षेप, आवरण. त्यातला आवरण दोष हा परत
सद्गुरूंची कृपा होईल तेव्हा जाईल, त्यामुळे तो पण आत्ता विषय नाही आहे. पण थोडक्यात वेळेच्या अभावी मल आणि विक्षेप. मलदोषामुळे काय होतं की विषयभोगांची तीव्र इच्छा होते आणि त्या विषयभोगांकरता वाटेल ते कर्म करायची इच्छा होते. हा परिणाम मलदोषाचा आहे. आणि हे कुठनं येतं शेवटी? आपण ऐकलं मगाच्या चर्चासत्रामध्ये आणि आधीच्या चिंतनामध्ये की संचिताप्रमाणे संचित जैसी बुद्धी उपजे. मग हा मलदोष आपल्याला कमी करायचा आहे. त्याचा उपाय काय? आत्ताच्या सेशनमध्ये ऐकलं आपण, निष्काम कर्म. मल झाला. विक्षेप. विक्षेप म्हणजे काय? चित्ताची चंचलता. एका ठिकाणी स्थिर चित्तवृत्ती आपली टिकत नाही. सतत आपण त्या सेशनमध्ये ऐकलं ना, आत्ता काय मोबाईल कार झाली, मग काय व्हॉट्सॲप कार झाली, मग टी व्ही कार झाली, सिरियल कार, अशी अशी आपली वृत्ती सारखी ती होते ना. पण ईश्वराकार आत्माकार होतच नाही. तर सतत चंचलता आहे आणि त्या चंचलतेकरता काय सोल्युशन आहे ते आपल्याला आता पुढच्या सेशनमध्ये आचार्याकडनं ऐकायचं आहे. पण निष्काम उपासना हा त्याच्यावरचा उपाय. मग आता सारखे सारखे जर का मलविक्षेपाचे अडथळे आपल्या आयुष्यात येत असतील तर आपली प्रगती कधी व्हायची आणि कशी व्हायची, है ना? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग ह्याच्याच करता म्हणून उपाय काय आहे की सावध, साक्षेपी आणि दक्ष. आपण बघितलं सावध म्हणजे अलर्ट असणं, अवेअर असणं, विवेक करावा सतत आणि तो सतत असला पाहिजे. तर सावध म्हटल्यानंतर सावधानाचे फलक आपण बघतो प्रत्येक ठिकाणी, ठिकठिकाणी सावधान सावधान. तलावाच्या काठी गेलो, डोंगराच्या कड्यावर गेलो, इलेक्ट्रिसिटीच्या बोर्डाजवळ गेलो. इतकंच नव्हे तर आपल्या सगळ्यांचा आवडता विषय माहितीच आहे, परिचयाचा, अनुभवाचा आहे. आपल्या जवळचे, आपले हितचिंतक, आपले नातेवाईक सगळे जे त्या अनुभवातनं गेलेले आहे ते आपल्याला सगळे ओरडून ओरडून सावधान सावधान म्हणत असताना सुद्धा हरिओम रामकृष्ण हरी आपण बोल्यावर असतो. पण सावध कोण झाले? समर्थ रामदास स्वामी सावध झाले. आणि समर्थ रामदास स्वामींनी रामाला मागणं मागितलंय, प्रार्थना केलेली आहे की सावधपण मज दे रे राम. त्यामुळे संत जर का ईश्वराचरणी आपल्या वतीने प्रार्थना मागत असतील की सावधपण मज दे रे राम, त्या अर्थी सावधपणा हे आवश्यक आहे, आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. मग समर्थांनी त्याचं सांगून ठेवलेलं आहे. त्यांना माहिती आहे की समर्थ करू जाणे बोल्यावर न पोळ, पण बाकी सगळे संसारी माणसांना, आणि हे गृहीत धरलेलं आहे, ह्याच्यात काय वाईट नाही आहे. म्हणजे विवाह या संस्थेवर इथे कुठलाही आक्षेप नाही. पण आपण इथे जमलेलो आहोत, आपण परमार्थाचा चिंतनासाठी इथे जमलेलो आहोत. त्यामुळे विवाह या संस्थेवर बोलण्याचं औचित्य नाही. मुख्य काय आहे की विवाह किंवा सावधान का बरं तिथे सांगितलं जातं? कारण तुम्ही परत संसारात आणि प्रपंचात गुरफटणार आहात. आणि आपला विषय काय सुरू आहे? आत्ताच झालं, सत असत विलक्षण. माईक ठरवायचं आहे, जगत सत्य भ्रांती सोडायची आहे. मग विवाह संसार हे सगळं त्याच्यातच आलं ना. मग त्याच्यातून बाहेर पडायचं आहे म्हणून समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे, संसार त्याग न करता, प्रपंच उपाधी न सांडता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. आणि म्हणून सतत विचार विचार विचार. आणि डॉक्टर काका आपल्याला नेहमी सांगतात, तुम्ही प्रवचन ऐकले असतील काकांची तर, की विचार हे परमार्थातलं सर्वश्रेष्ठ साधन आहे. आता हा विचार कसा करून घ्यायचा, संगती कशी लावायची? विचार म्हटला की मगाशी म्हणता म्हणता आपल्याला आचार्याने सांगितलं, उल्लेख एक हलका होऊन गेला तिथे, की साधन चतुष्टय संपन्न. साधन चतुष्टय संपन्न जीव हा परमार्थाचा अधिकारी बनतो. आणि त्या साधन चतुष्टय, चतुष्टय म्हणजे चार. मग ते चार गोष्टी कोणत्या आहेत? विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व. मग त्यातला पहिलाच विवेक. आणि समर्थ आपल्याला सांगतात की जनामध्ये सार्थकता विचारायची होय. आणि करण्यासारखं टँजिबल असं काही नाही की मी आत्ता हाही घड्या इथे उचलून जे ठेवलं तसं मी काय, मला सुख होण्याकरता मी काही करू शकत नाही. सगळा खेळ हा विचारांचा आणि सूक्ष्मतेचाच आहे. कारण ते सूक्ष्म तत्वाशी जायचं आहे ना आपल्याला. त्यामुळे हे विचार सूक्ष्म असतात, त्याच्यामुळे विचारांच्या साधनाने आपल्याला हे जायचं आहे तिथपर्यंत. मग विवेक म्हणजे काय? तर विचारपूर्वक पृथक्करण करून, ॲनालिसिस करून निवड करणे. आणि विचार हे साधकाचे डोळे आहेत असं सांगितलं गेलेलं आहे. साध्या साध्या गोष्टींमध्ये आपण विचार करतो, साध्या साध्या गोष्टींमध्ये आपण निवड करतो.
भाजी बाजारात गेल्यानंतर ती 5 रुपयाची किंवा आता 5 रुपयाची नाही म्हणा, मला वाटतं 20 रुपयाची कोथिंबिरीची जुडी निवडताना एवढा ढीग असतो, पण आपण काय करतो, ही नको, मी ही गोळा केल्यानंतर बायको म्हणते नाही ती तुझी निवडलेली चांगली नाही, ही. म्हणजे इतक्या साध्या साध्या गोष्टीमध्ये जर का हा विचार होत असेल तर आपल्या परम अर्थची प्राप्ती करण्याकरता आपल्याला किती विचार करायला पाहिजे. त्यामुळे आपली दृष्टी, आपले डोळे साधकाचे डोळे असावे, त्याच्याकरता विचार. वैराग्य म्हणजे आसक्तीरहित अवस्था आणि कुठल्याही प्रकारची आसक्ती असू नये. आणि ही आसक्ती कशी कमी करावी, वैराग्य कसं वाढवावं, त्याच्याकरता उपाय काय सांगितलेला आहे, श्रवण आणि मनन. आपलं श्रवण मनन सध्या सुरूच आहे. आपण घरी गेल्यावर परत हे वाचणार, परत प्रवचन ऐकणार, श्रवण मनन सुरू आहे. आणि या सगळ्या ऐकून ते कसं असतं ना, वॅक्सिनेशन एकदा घेऊन चालत नाही. डॉक्टर म्हणतात दरवर्षी घ्या, 2 वर्षानंतर घ्या, काही वॅक्सिनेशन 4-4, 5-5 वर्षानंतरही असतील. त्यामुळे ते आपल्याला ते इथे येऊन घ्यावं लागतं हे वॅक्सिनेशन आणि रिचार्ज करून जावं लागतं. तिसरं समाधी षटक, त्याच्यामध्ये 6 गोष्टी आहेत. आणि ह्या 6 गोष्टी कोणत्या आहेत, शम, दम, उपरम, श्रद्धा, समाधान आणि तितिक्षा. थोडक्यात आपण टच करतो कारण आपल्याजवळ वेळ नाही आहे तेवढा. शम म्हणजे परमार्थाला प्रतिकूल गोष्टींपासून मनाला आवरणं, हे झालं शम. मनाला का आवरायचं, आपण बघितलं चित्ताची चंचलता केवढी असते, प्रचंड असते. आणि अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विण सिण होतो धावरे धावा, आता समर्थांनी सांगितलं आहे. त्यांना कल्पना आहे मन कसं आहे, अत्यंत चपळ आहे. शम, त्याच्यानंतर दम. आपण म्हणतो जरा दम धर म्हणजे काय, इंद्रियांना आवर. मन जाता आहे तो जाने दे, मत जाने दे शरीर, कबीरजी म्हणतात. त्या मनाला आपल्या इंद्रियांना आवरायचं आहे, पण इंद्रिय स्वतःहून काही करतात का हो, ते तर जड आहेत. ते कोणीतरी इन्स्ट्रक्शन गेल्याशिवाय, बुद्धीने निर्णय घेतल्याशिवाय, आणि ते मन आहे ना सारखं डोकं काढतं, हे कर ते कर, आणि मग बुद्धी निर्णय घेते. ज्यावेळेस बुद्धी निर्णय घेते त्यावेळेस ते इंद्रिय कामाला लागतात. त्यामुळे आपण जर का खरंच शम साधलं असेल तर दम पण आपोआप साधला जाऊ शकतो. उपरम, मनापासून त्याग. एखाद्या गोष्टीचा खरंच मनापासून त्याग केला असेल तर ती गोष्टीचं बॉदरेशन होत नाही. IT वर्ल्डमध्ये मी आहे, मागचे 25-27 वर्ष झाले. कॉर्पोरेट वर्ल्डच्या पार्टीज असतात. बाहेर गेल्यानंतर कुठलीही पार्टी ऑफिसची, ही तुम्हाला कल्पना आहे, कुठल्या तरी काचेच्या ग्लासामध्ये काहीतरी असल्याशिवाय, आणि मुख्य अट्रॅक्शन तेच असतं. पण जर का मी खरंच मनापासून त्या गोष्टीचा त्याग केला असेल तर ते कितीही एन्जॉयमेंट करताना बघितलं, त्यांनी कितीही मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला तरी पण माझ्या मनाला मी त्यावेळेस आवरू शकतो. पण तिथे नुसतं दमाचा प्रकार नाही की इंद्रियाला आवरायचं आहे, मनापासून त्याग केला असेल तर काही फरक पडत नाही. मग एखाद्या मित्राने घरी भेटायला आला आणि घरी पिशवी विसरून गेला आणि त्या पिशवीमध्ये पण काहीतरी ठेवलं त्यांनी, आता तर घरी कोणी बघायला नाही आहे ना, मग कोणालाच कळणार नाही मी काय करतोय, माझं शम साधलंय की नाही, दम साधलंय की नाही. पण मनापासून खरंच त्याग आहे किंवा असेल तर ती गोष्ट वर्षानुवर्षी तसेच पडली राहील किंवा त्याची काय विल्हेवाट लागायची ती लागू शकते. पण मुख्य म्हणजे काय, सावधानतेच्या पाट्या कुठे कुठे असतात, जिथे धोका संभवतो तिथे सावधान. म्हणून आपण सावध, आणि त्याच्याकरता हे सगळे उपाय आपण बघतोय. श्रद्धा, शास्त्र, संत आणि श्रीगुरु यांच्यावरचा संपूर्ण विश्वास आणि त्यांच्यावर असलेली पूर्ण श्रद्धा म्हणजे शरणागती. ती जर का नसेल तर या कुठल्याच गोष्टी आपल्याला होतील का हो. विवेक पाहिजे, खरं आहे, वैराग्य पण पाहिजे, पण आता का करावं किंवा हे सगळं करून काय साधणार आहे. मग हे साधणार काय, आपल्याला आचार्य सांगतात, ते श्रीगुरु सांगतात, ते संतांनी शास्त्रांनी सांगून ठेवलं आहे. आपलं जर का उद्देश, जर का मी परत म्हणतोय मगाशी, आपला व्हाय आपण मगाशी ऑलरेडी बघून झालेला आहे, तर या तात्काळाची मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर या गोष्टी सगळ्या सोडायला पाहिजे. आणि श्रद्धा असेल तर सगळ्या गोष्टी आपोआप घडायला लागतात. सांगितलं ना, शरणागती म्हणजे संपूर्ण शरणागती. डॉक्टर काकाई खूप सुंदर वाक्य म्हणायचे की निश्चय करावा परमार्थामध्ये, आणि निश्चय एकदा करावा, आणि तो एकदा आणि पक्का करावा, आणि तो एकदा पक्का आणि कायमचा करावा. इतक्या प्रकारे आपल्याला डॉक्टर काका सांगतात.
त्यामुळे सतत सतत ते करायची गरज नको. एकदा शरणागती स्वीकारली ना मग बस. सांगतात ते मगाशी म्हटलं आपल्याला एका चर्चासत्रात काल झालं, होय म्हणावं आणि पुढे जावं, प्रश्न नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम. समाधान, मन स्थिर राहणे आणि अनुसंधान टिकून राहणे. परत काय आहे, समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मन हे आवरे ना की वासना वावडे सदा, कल्पना धावते सैरा, बुद्धी दे रघुनायका. मन आणि आपले कल्पनेचे काय जे ते वासरू आहे, ते वासरू कसं उड्या मारत इकडे तिकडे कुठे बागडत जातं ना, तसं आपलं मन सैरा वैरा कुठेही जात असतं. आणि म्हणून हा जो विषय सुरू आहे, सावध, साक्षेप आणि दक्ष. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक वेळेस ते मन इकडे तिकडे धावतं ना, तेव्हा सावध असायला पाहिजे. एक खूप सुंदर दृष्टांत, काय काकांचंच आहे सगळं, तिकडनं घेतलेलंच मी इकडे वाटतं, माझ्याजवळचं काहीच नाही, मला जे दिलंय वाढायला. डॉक्टर काका म्हणतात की ज्यावेळेस एखादा विचार येतो, तो विचार आपलं मन, आपली बुद्धी म्हणजे काय धर्मशाळा आहे का हो? धर्मशाळा आता मला माहीत नाही, आजकाल आपण सगळेजण चांगल्या 3 स्टार 4 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन राहतो, परंतु धर्मशाळा आपण इथे उपस्थित सगळ्यांनी बघितली असेल. आणि नॉर्मली धर्मशाळेचं काय स्वरूप असतं, कुठलाही निवासी येतो, प्रवासी येतो, तो वाटेल तसा राहतो, वाटेल तेवढा कचरा करतो, वाटेल इतके दिवस गोंधळ घालतो आणि त्या अस्वच्छ पसाऱ्यामध्ये वाटेल तेव्हा ते सोडून निघून जातो. मग कुठल्याही विचाराने आम्ही आपल्या डोक्यात हवं, ते कितीही वेळ थांबावं, त्याने कितीही गोंधळ घालावा आणि त्याला वाटेल तेव्हा जावं, हे उचित आहे का? तो विचार येताना आपली सिस्टीम, अजून सावध साक्षेपी दक्ष म्हणताना सिस्टीम म्हटलं की एक आता दृष्टांत लक्षात आला, तो म्हणजे रडार. आता वॉरलाईक सिच्युएशन होऊन गेलेली आहे, आपण बघितली. त्या रडार सिस्टीम म्हणजे काय? रडार सिस्टीम हेच आहे ना एक्झॅक्टली, सतत सावध असणं आणि एकदा नाही, कंटिन्युअस, प्रयत्नशील, अखंड, सातत्यपूर्वक. कुठलं मिसाईल तिकडनं येत आहे का? आणि दक्ष म्हणजे तत्पर. मिसाईल येत असेल तर तत्परतेने काय सूचना फॉरवर्ड करा. इथे आपल्या इथे मिलिटरीमधले एक्समॅन बसलेत, त्यांना या कल्पना आहेत. आणि ताबडतोब दक्षतेचं आणखीन काय नुसतंच कळवायचं नाही आहे, तर तिकडनं मिसाईल आल्यानंतर त्याला अँटी मिसाईल आपल्याकडनं गेलं पाहिजे आणि त्याला हवेतला हवेत, म्हणजे कुठल्याही धोक्याला पासून आपल्याला सामान. त्यामुळे हे सावध साक्षी दक्ष काय आहे? हे रडार, आपली रडार सिस्टीम अलर्ट आहे का? ती आपली रडार सिस्टीम जे ते सद्गुरू, श्रीगुरू आणि आचार्य आपल्याला सेट करून देतात, आहे ट्युनिंग करून द्यायला बसले आहेत, आपण करून घ्यायचं आहे, ही आपली जबाबदारी आहे. तितिक्षा, विना तक्रार कुठलीही गोष्ट आहे ती परिस्थिती विना तक्रार सहन करणं. आता सहन करण्यामध्ये पण डॉक्टर काका म्हणतात एक थोडीशी नकारात्मक छटा येते, ते सहन करणं म्हणू नये, पण आहे त्या परिस्थितीत आनंदाने राहणं, असं डॉक्टर काका म्हणतात. आणि साधन चतुष्टयामधला शेवटचा विषय जो आहे तो मुमुक्षुत्व, मोक्षाची इच्छा. अर्थात मगाशी झालेला हा विषय मोक्षाची इच्छा आहे म्हणूनच आपण इथे जमलेलो आहोत. एक कुठला तरी प्रश्न येऊन गेला, त्याच्यामध्ये फक्त त्याच्या अनुषंगाने मी सांगतो की मुमुक्षुत्वामध्ये जो मुमुक्ष आहे त्याचे पण स्तर आहेत. आणि जसं मुक्ता त्यांनी सांगितलं की क्रमविकास महत्त्वाचा आहे, त्या क्रमविकासाप्रमाणे मंद मुमुक्षू, मध्यम मुमुक्षू, तीव्र मुमुक्षू हा नंतर अभ्यासाचा विषय पुढे राहील. मग याच्यामध्ये साक्षेप म्हणजे काय? अलर्ट आणि अवेअरनेस किंवा विवेक आणि साधन चतुष्टयाचा जोड घेऊन आपण ह्या सगळ्या गोष्टी साधू शकतो. पुढचा साक्षेप, सावध बघितला पण साक्षेपामध्ये काय होतं? प्रयत्न प्रदीर्घ काळ. आपल्याला धीरच नसतो, ते इन्स्टंट मॅगी इन 2 मिनिट्स प्रकारे ना. आणि आता त्या रील्स आल्या आहेत, रील्समध्ये पण मला वाटतं काहीतरी 30 सेकंदापेक्षा का 1 मिनिटापेक्षा, मला माहीत नाही कोणी असतील एक्सपर्ट तर, की ते लिमिट तेवढ्याच वेळाची आहे. आणि आजकाल माणसाचं ना ब्रेन पण तेवढाच चालतो. त्याला म्हटलं की इथे एक प्रवचन आहे, 1 तासभराचं प्रवचन आहे, तासभर प्रवचन, नाही आम्हाला वेळ नाही, ते रीलमध्ये सांगा काय मेसेज आहे पटकन. ते इतकी घाई झालेली आहे प्रत्येक गोष्टीची की आपल्याला अजिबात धीर राहत नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण बघतो, आपण ग्रॅज्युएशन केलेलं आहे प्रत्येकाने किंवा आपली मुलं बाळं करत असतील, ग्रॅज्युएशनला किती वेळ लागतो? किती वर्ष लागतात? 22 वर्ष. अगदी म्हणजे काय त्या किंडर गार्डनपासूनच सुरू होतं, ABCD काय आणि कर्सिव्ह लेटर काय वगैरे. बिचारांवर एवढे अत्याचार इतक्या लहान वयात सुरू होतात, पण आपण सहन करतो की नाही?
आणि ते कशा करता करतो ग्रॅज्युएशन शिकून काय आपलं पहिल्याच मला वाटतं सत्रामध्ये मांडणी जेव्हा झाली त्याच्यात सांगण्यात आलं की जे काय आपण शिकतोय अध्यात्माच्या व्यतिरिक्त जितकंही शिक्षण आहे त्या शिक्षणाचा उपयोग फक्त या जन्मामध्ये आपलं अर्थ मिळवण्या प्राप्तीपुरता एवढाच आहे, संसार चालवण्यापुरता, नोकरी, पैसा, घर, संसार. आणि ह्याच्यातलं आपल्या या पूर्ण प्रवासामध्ये किती जन्मांचा प्रवास सांगितला मगाच्या प्रश्नोत्तरीमध्ये? 50 जन्मानंतर ते संचित येऊ शकतं. मग ते 50 जन्मानंतर येणार याचा अर्थ काय आपण 50 जन्म वाट बघायची आहे का? आपल्या हातात नसेल मे बी, पण कसं आपल्या हातात आहे. जर का याची दही याची डोळा, आपण जर का तो अधिकार कमवून ते साध्य करून घेतलं तर संचित जेवढे आहे ना ते जळून खाक होतात असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे या जन्माचं तेवढं प्रारब्ध भोगायला होतं आणि जीवनमुक्त अवस्थेमध्ये ते प्रारब्धसुद्धा त्याचं दुःखही जाणवत नाही, कारण तिथे देहासक्ती नसतेच शिल्लक उरलेली. मग त्याच्याकरता काय आहे की ही साधना आहे, हा अभ्यास आहे आणि सतत सातत्यपूर्वक प्रयत्नपूर्वक राहणं, प्रयत्नशील सतत राहणं, कन्सिस्टंटली प्रयत्नशील राहणं हा साक्षेप या शब्दाचा आहे. मग याच्याकरता उपाय, एक सुंदर उपाय, साधा उपाय सगळ्यांना परिचित आहे. चंचलता, मल हे सगळे काय रजोगुणाचे तमोगुणाचे परिणाम आहेत आणि त्याच्यामुळे सत्वगुण वाढवावा. त्यामुळे सत्वगुणाकरता जे जे पथ्य पाणी सांगितलं आहेत आणि परत त्यांना ते सांगितलं किंवा त्यांच्या गुरूंनी त्या व्यक्तीला, माझ्या मैत्रिणीला ते सांगितलं म्हणून मी ते करते किंवा मी ते करतो असं नाही. आपल्या श्रीगुरूंनी, आपल्या आचार्यांनी आपल्याला काय सांगितलं, आपलं शास्त्र, संत, श्रीगुरू आणि आचार्य, बस एवढ्या 4 विषयामध्ये संपला. अजून कोणाशीही वेगळं जाऊन बोलायची आणि विचारायची गरज नाही, कारण प्रत्येकाची गीता वेगळी आहे. प्रत्येकाचं जसं म्हणतो ना आपण, ते डॉक्टरांचं मगाशीच सांगण्यात आलं, तुम्हाला रोग काय झाला आहे, मलाही कॅन्सर आहे, त्यालाही कॅन्सर आहे, त्यालाही कॅन्सर आहे, किंवा ते काय कोमाचे कितीतरी प्रकार म्हणून सांगितलं आपल्याला. मग प्रत्येक कोमा वेगळ्या प्रकारचा आहे तर त्याचं औषधोपचार वेगवेगळ्या प्रकारचे असले पाहिजे. आणि काय 26,000 रोग ना, पहिल्या सत्रात आपण ऐकलं 26,000 रोगांमुळे माणूस व्यतीत होऊ शकतो किंवा त्याचा नाश होऊ शकतो. त्यामुळे सत्वगुण वाढवणं हा एक उपाय. आणि विषयांमध्ये सुख आहे हे सतत आपण सारखी प्रवृत्ती तिकडे जाते. मग विषयजनित सुख हे सौख्य होणारं नाही हे जर का सांगितलं आहे तर विषयजन्य सुख म्हणजे विषयांमधनं जन्माला आलेले किंवा विषयांमध्ये आपल्याला वाटत असलं जे सुख आहे त्यांनी आपल्याला खरं सौख्य होणार नाही. आणि मग खरं सुख म्हणजे खऱ्या परमानंदाची प्राप्ती करून घेणं हे आवश्यक आहे. हा विषय सांगितला आपल्याला, तुझं विण रघुनाथा वोखटे सर्व काही. मग त्या ईश्वराचरणी आणि त्या श्रीगुरुचरणी शरण जाणं. आता कसं आहे ना, आणखीन एक उपाय, प्रत्येकाने हे आपापल्याला लावून घ्यावं. ज्या वेळेस विषय समोर येतो त्यावेळेस जर का ही ओवी समजा मला भावली, तुम्हाला भावणारी ओवी कुठली असू शकते, हजारो लाखो ओव्या आहेत. तुम्ही तुमचं औषध निवडून ठेवा जे तुम्हाला काम करतं. विषय आला की इमिजिएटली ही ओवी जर का आठवली की विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, ताबडतोब ते रडार सिस्टीम आहे, ते रडारवर आला एक मिसाईल येत आहे काहीतरी, लगेच इमिजिएट त्याला ट्रॅक झालं आणि त्याला त्या विषयाला पासून आपण अनासक्त झालो, दूर झालो, परावृत्त झालो. तुझं विण रघुनाथा वोकटे सर्व काही. आता रघुनाथाला बाहेर शोधायची गरज आहे का? ते पण नाही. ते समर्थाने ते पण किंवा आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये ते पण सांगून ठेवलेलं आहे. ताबडतोब तैसा मी हृदयामध्ये रामू. असता सर्व सुखाचा आरामो. सर्व सुख म्हणजे ते मगाशी सांगण्यात आलेलं आपल्याला, परमानंदाची प्राप्ती, सर्व सुख. आणि बाकीचे विषय म्हणजे ते त्या सुखाची प्राप्ती झाल्यानंतर बाकीच्या सुखांमध्ये सुखच जाणवत नाही. मग तैसा मी हृदयामध्ये रामू. आणि तो रामू हृदयामध्ये कोणाच्या, दुसऱ्याच्या नाही, तो इथेच आहे. मग ते विषय मी भोगायला जर का माझ्या हृदयामध्ये राम आहे तर त्या रामाला मी त्या विषयाला एक्सपोज करतोय. मग रामाला तो जर का निषिद्ध विषय असेल, परमात्मापासून प्रवृत्त करणारा विषय असेल आणि माझ्या हृदयामध्ये जर का राम असेल तर त्याला ते आवडणार आहे का? म्हणून तैसा मी हृदयामध्ये रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. आणि मला ही भ्रांती आहे माझ्या रडारवर ताबडतोब. हे 2 माझे वेपन्स आहेत, मिसाईल्स आहेत. या 2 ओव्या म्हणजे आपण आपल्या श्रीगुरूंनी सांगितलेल्या वापराव्या, आचार्यांनी सांगितलेल्या वापराव्या. दक्ष, वेळ संपत आलेली आहे. परत दक्ष म्हणजे तत्पर, प्रॉम्प्ट
आणि एखादी गोष्ट नीटनेटकापणाने ताबडतोब करणे, नॉट हाफ हार्टेडली. आपण मगाशी का बरं आपण ते साधन चतुष्टय बघितलं, शरणागती, श्रद्धा सगळं बघितलं ना. मग श्रद्धा असेल आणि शरणागती असेल तर मग हाफ हार्टेडली गोष्ट होईल का कुठली? आपले श्रीगुरू बसले आहेत, आचार्य बसलेत आणि काहीतरी शोधतात इकडे तिकडे, आणि आपण तिथे सेवेला आलो आहेत श्रीगुरूंच्या, आणि आपण बसलो आहे, आपल्या चालू आहे समजा, व्हॉट्सॲपकार वृत्ती आपली आहे. इथे बिचारे श्रीगुरू बघतात आहे काय आहे काय. आपण तत्पर आहोत का? लगेच कळत आहे का काय पाहिजे? पाणी हवं आहे, भूक लागली आहे, चहा हवा आहे, त्रास होतो आहे. जर का आपण तिथे तत्पर असू, तिथे सावध असू आणि प्रयत्नशील सतत. आता विचारलं ठीक आहे, 10 मिनिटापूर्वी मी उठलोच तो, आता हे काय सारखं सारखं, मगाशी काय पाणी मागितलं, आता काय चहा मागतात, आता काय औषध हवं. जोपर्यंत तुम्ही सद्गुरूंना शरीर म्हणून समजता आहेत तोपर्यंत सद्गुरूंची खरी ओळख आपल्याला झालीच नाही. हा विषय नाही आत्ता याचा, पण सांगण्याचा उद्देश हा आहे की दक्षता, सावध, साक्षेपी आणि दक्ष. दक्ष म्हणजे तत्पर असणं. आणि सद्गुरूंविषयी हा एक भाग झाला, पण आपल्याला जे धोके उद्भवतात त्या धोक्यांविषयी सुद्धा सद्गुरूंच्या सेवेला आपण असू त्यावेळेस तो विषय ॲप्लिकेबल आहे. पण आपण तिकडे किती दिवस असतो? कधीतरी चान्स मिळाला तर, आजकाल तर. पण बाकी आपला सगळं संसारातच आहे आणि आपला जीवनाभिमुख. मग आपल्या संसारामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला दक्षता आणि तत्पर असणं म्हणजे करावी तातडी परमार्थाची, एवढंच लक्षात ठेवायचं. परमार्थामध्ये तत्पर असावं, बाकी प्रपंच. आणि मगाशी येता येता एक विषय झाला होता चर्चासत्रामध्ये, मला सुचला आता तो म्हणून सांगतो की डॉक्टर काकांनी सांगितलेलं उदाहरण आहे. आम्ही मुक्ताताई, आम्ही US मध्ये असताना डॉक्टर काका US ला आले होते आणि मी ग्रँड कॅनियनला गेलो होतो. ग्रँड कॅनियन म्हणजे खूप मोठं खोरं आहे, म्हणजे पहाड आहेत आणि पहाडांच्या मध्ये खूप मोठी दरी, आणि ते बघण्याकरता सगळे जातात. आणि डॉक्टर काकांसोबत असेच गेलो असताना, सकाळची वेळ का संध्याकाळची वेळ एवढं आठवत नाही, पण एकाच वेळेस आकाशामध्ये चंद्र पण होता आणि सूर्य पण होता. आणि आम्ही सगळे त्यावेळेस स्वतःचे फोटो काढण्यामध्ये, या अँगलनी फोटो, त्या अँगलनी फोटो, आणि डॉक्टर काका शांतपणे बघत होते. आणि मग बघता बघता डॉक्टर काकांनी फक्त एकच वाक्य बोलले. ज्यांनी धरलं, ज्यांना समजलं, त्यांना या पूर्ण चिंतनाचं सार समजून जाईल. म्हणे माणसाचा किंवा साधकाचा, माणसाचा जो ॲटलिस्ट जे स्वतःला साधक म्हणून समजतात किंवा परमार्थ क्षेत्रामध्ये आले आहेत त्यांच्याकरता, साधकाचा प्रपंच जो आहे तो चंद्रासारखा शीतल असावा आणि त्याचा परमार्थ या सूर्यासारखा तळपता असावा. याच्यावरून आपल्याला सगळी गोष्ट समजून जाईल. आणि अशा प्रकारे आपण जेव्हा अभ्यास करू सतत आणि सतत सावध, साक्षेपी आणि दक्ष राहू, आणि हा अभ्यास करता करता आपल्याला सांगितलं आहे की अभ्यास योगेन युक्त चेतसा नान्यगामिना, म्हणजे जो साधक अभ्यासयुक्त, अभ्यास सतत करत राहतो, चेतसा नान्यगामिना म्हणजे त्याची चित्तवृत्ती अन्य ठिकाणी कुठेही जात नाही, नान्यगामिना कुठेही इतरत्र जात नाही, आणि मग ती कुठे राहते? आत्माकार तशीच राहते. आणि म्हणून एक झिग झिगलर म्हणून काय म्हणतात त्याला, ज्यांचे आपण म्हणतो ना सेईंग्ज असतात असे लिहिणारे, त्यातलं एक खूप छान सेईंग आहे, इथे रिलिव्हंट वाटलं ते सांगतो आणि थांबतो, की यू डोंट हॅव टू बी ग्रेट टू स्टार्ट, यू डोंट हॅव टू बी ग्रेट टू स्टार्ट, बट यू हॅव टू स्टार्ट टू बी ग्रेट. त्यामुळे आज इथे बरेच वर्षांपासून कोणी आलं असेल, काही जण नुकतेच आले असतील, वर्षभरापूर्वी अनुग्रह झाला असेल, काहींचा अनुग्रह पण अजून झाला नसेल, अजूनही विचार सुरू आहे, द्वैत सुरू आहे, घेऊ का नको, किंवा जे अगदीच पहिल्यांदाच कुठल्या अशा शिबिरात आले असतील, कशी कुठली परिस्थिती का असे ना, पण यू डोंट हॅव टू बी ग्रेट. त्यामुळे मला खूप समजतं आहे, माझा रडार सेट आहे नाही आहे ऑलरेडी, म्हणून मी आता हे करतो असं नाही आहे. तुम्ही इथे आलात ना, बस आता इथे सोय आहे, ही वास्तू, श्रीगुरू आणि आचार्य ते सगळं तुमचं रडार सेट करून येणार आहे, आणि ते झाल्यानंतर पुढचा प्रवास हा सुखरूप होणार आहे. त्यामुळे जी सेवा झाली ती मी सद्गुरूचरणी अर्पण करतो, विठ्ठलाचरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. हरिओम तत्सत.